उमेदवार अमित भैया देशमुख साहेब, तसेच आदरणीय काळगे साहेब, तसेच आपले आदरणीय माजी महापौर विक्रांतजी गोंचमगडे साहेब व समोर बसलेले माझे सगळे विद्यार्थी बंधून, आज या ठिकाणी खरंतर मला सांगावंसं वाटतं, या ठिकाणी आज लातूर पॅटर्न हा पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। मी संसदेत बोलत असताना हमेशा काय म्हणायचं, जेव्हा मी खासदार होतो त्यावेळेस म्हणायचं, हमारे यहाँ पे क्या पकता है, तो क्या पकता है हमारे यहाँ पे, तो यहाँ पे हमारा लातूर पैटर्न में हमारा लातूर डिस्ट्रिक्ट ज्ञान के बारे में, ज्ञान के अंदर सबसे, भारत के अंदर सबसे बड़ा लातूर शहर है। कोटा के बाद कोई शहर है तो लातूर शहर है। त्या लातूर शहरामधून आपल्या विलासराव साहेबांनी ह्या ठिकाणी जे आपल्याला एक कोचिंग सेंटर ह्या ठिकाणी आणि लातूर एक पॅटर्न ह्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, मला त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करायचे। मित्रांनो, एवढंच ह्या ठिकाणी मी सांगतो, आताच आपल्या काळगे साहेबांनी भाषणात सांगितलं या ठिकाणी की ह्या ठिकाणी एक सेंटर युनिव्हर्सिटी आली पाहिजे। माझी मी मागणी केली होती सेंटर, त्यावेळेस खासदार असताना ह्या ठिकाणी सेंटरचं एक विद्यापीठ झालं पाहिजे आणि ह्या ठिकाणी एक एम्सचं हॉस्पिटल ह्या ठिकाणी आलं पाहिजे। बरोबर आहे का नाही? एम्स हॉस्पिटल पाहिजे का? पाहिजे ना? आता नागपूरला झालेलं एम्स हॉस्पिटल, बरोबर, महाराष्ट्रात एकच आलेलं आहे, आदरणीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या एम्समध्ये मी एक माणूस माझा लावलेला आहे, त्या ठिकाणी नातेवाईकच लावलेले आहेत एम्समध्ये। आणि ही ज्ञानाची पंढरी आहे काळे साहेब, ही ज्ञानाची पंढरी आहे आणि ह्या ज्ञानाच्या पंढरीमध्ये नागपूरपेक्षा आपला लातूर शहर एक अग्रेसर आहे शिक्षणामध्ये। आमच्या लातूरचे पोरं खूप टॅलेंटेड आहेत, ते पूर्ण भारत देशाच्या पोरांना टप देऊ शकतात, भारत देशाच्या पूर्ण मुलांना कॉम्पिटिशनमध्ये हरू शकतात। अशा मुलांसाठी स्पेशल आपण त्या ठिकाणी एम्स हॉस्पिटल आणून देऊ, हे मी तुम्हाला या ठिकाणी गवाही देतो। आणि माझं वाढत चाललेलं भाषण तुम्हाला अमित भैया ऐकायचं ना, बरोबर की नाही? हो, आणि आपल्या मोठेगाव सरांना तुम्हाला ऐकायचे, म्हणून मला जास्त न बोलता आपल्याशी माझं इथंच भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।